महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटना आणि सूर्य फाउंडेशन यांच्या सहकार्याने योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमांमध्ये 500 योग साधकांनी सहभाग घेतला। नागरिकांमध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि सुदृढ भारत निर्माण करण्यासाठी सर्व योग शिक्षकांना एकत्रित करून लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। सकाळी 5:30 वाजता कार्यक्रम सुरू झाला। हास्ययोग, योग नृत्य, प्राणायाम, योगासने, वृक्षारोपण आणि आरोग्यविषयी कार्यक्रम संपन्न झाला। आरोग्यम योगाश्रमाचे योगाचार्य अनंत झांबरे यांचे योग साधकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले। आयकर अधिकारी अजय कुमार केसरी यांनी पैसा आणि आरोग्य याचे महत्त्व पटवून दिले आणि पैसा जशी संपत्ती आहे तशीच आरोग्य ही प्रथम स्थानी असलेली संपत्ती आहे, त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे सांगितले आणि सर्व योग शिक्षक योग प्रशिक्षणाचे काम करत असल्याबद्दल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी यांच्याद्वारे गोळ्या औषध विना नैसर्गिक पद्धतीने लोकांना आजारमुक्त करतात, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले। आयुष मंत्रालयाचे अनंत बिरादार यांचे कार्य बहुमोल असल्याचे सांगितले। डॉक्टर मंदार अक्कलकोटकर आंतरराष्ट्रीय जीवरक्षक प्रशिक्षक म्हणून काम करतात। प्रथम उपचाराची प्रात्यक्षिक दाखवून हास्य कल्लोळासह लोकांची मने जिंकली। तसेच प्रात्यक्षिकाद्वारे आपण लोकांचे जीव कसे वाचू शकतो याचे बहुमोल मार्गदर्शन केले। उपस्थितांमध्ये आयकर अधिकारी अजय कुमार केसरी, आंतरराष्ट्रीय जीवरक्षक प्रशिक्षक डॉक्टर मंदार अक्कलकोटकर, सचिन पुणेकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, सूर्य फाउंडेशनचे तानाजी बिरादार, नारायण बिरादार, मनोज बिरादार, ऋतिका महाजन, NIN योगाचार्य अनंत झांबरे, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विश्वस्त सचिन देशपांडे, रामचंद्र येवले, अतुल सलागरे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी अपार कष्ट घेतले। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, योग साधक, योग प्रशिक्षक उपस्थित होते। आरोग्यम या नॅचरोपॅथी योग सेंटरमध्ये आपण जमलेले आहेत। जवळजवळ 400 ते 500 लोक इथं आलेले होते आणि योग वन अर्थ वन नेशन असं जसं म्हणतात, स्वस्थ सगळ्यांसाठी एकदम महत्त्वाचं आहे। यासाठी योग महोत्सव का साजरा करतो तर 21 जून 2025ला इंटरनॅशनल योगा डे आहे आणि हा योगा डे 21 जून 2015 दिवशी चालू झाला। नरेंद्र मोदी साहेबांनी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर हा योगा डे चालू झालेला आहे। त्या आता जवळजवळ 11 वर्ष हा इंटरनॅशनल योगा डे साजरा करतो आहे। त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपण इथं आरोग्य या नॅचरोपॅथी योग संस्थेमध्ये अनंत झांबरे साहेब, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, JP हेल्थ फाउंडेशन आणि सूर्य फाउंडेशन यांच्या वतीनं खूप अप्रतिमरित्या कार्यक्रम झाला। चर्चासत्रांचं आयोजन केलेलं होतं। त्याच्यातून अत्यंत सहज आणि सोप्या भाषेमध्ये या शिबिरार्थींना आपल्या आरोग्याविषयीची प्रख्यात माहिती अशी देण्यात आली आणि हा योग जनमानसामध्ये मिसळवण्यासाठी आयनोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार साहेब हे अखंडपणे कार्य करत आहे आणि त्यांच्याच कार्याचा हा वारसा आम्ही आजच्या दिनानिमित्तानं या ठिकाणी जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजचा कार्यक्रम हा योग दिवस साजरा करण्यानिमित्त झालेला। आजच्या कार्यक्रमाचे नाव आहे योग समावेश, ज्यामध्ये आपण सगळ्या पद्धतींचा समावेश करतो योगामध्ये। त्याच पद्धतीने आज सकाळपासून इथे विविध कार्यक्रम झालेले आहेत। आजचा कार्यक्रम जो आहे तो होळकरवाडी इथे आयनो आणि NIN या दोघांच्या संयोगाने झालेला आहे आणि आज सकाळपासून इथे सुरुवात जी झालेली आहे ती आहे होम हवन, त्यानंतर योगा, त्याच्यासोबतच वृक्षारोपण, विविध पद्धतीचे योगा आपण केलेले आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी हे सतत प्रयत्न करत असतं की लोकांपर्यंत आरोग्य, योगा, निसर्गोपचार ह्या पद्धतींचा प्रचार व्हावा, लोकांना स्वतःला कसं ठीक करायचं आहे ह्याचं ज्ञान मिळत राहावं। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।